नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट MBBS मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये स्टेट मेरिटचा नंबर आणि कॅटेगरी रँक किती असावा लागतो ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आपापल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही अगदी SML म्हणजे जो काही आपला स्टेट मेरिट लिस्ट असतो तो किती असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही त्या SMLच्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला ह्यावर्षी गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. आणि कॅटेगरी रँक पण किती असायला पाहिजे, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांवरती आता स्कोअरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे की आपला ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक पण आपला SMLवरतीच आपले ॲडमिशन होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे स्टेट मेरिटवरतीच आपले महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होत असतात. तर तो स्टेट मेरिट लिस्ट आपल्या ह्या कॅटेगरीमधून आपापल्या कॅटेगरीनुसार मी जो काही तुम्हाला स्टेट मेरिट नंबर सांगत आहे त्याच्यात तुम्ही आतमध्ये असाल तर तुम्हाला 100% यावर्षी गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. तर अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पूर्णपणे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सांगणार आहे. तर इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी मी कॅटेगरी काढलेली आहे SC, आणि त्या ठिकाणी जो रँक लिहिलेला आहे तर अगदी तुम्ही रँक स्क्रीनवरती पाहू शकता, जो काही रँक दिलेला आहे. आणि त्याच रँकबरोबर अगदी SMLसुद्धा आपल्याला 14,158 एवढा SMLच्या आतमध्ये आपण येत असाल तर आपल्याला गव्हर्मेंटचं MBBS कॉलेज यावर्षी मिळणार आहे. आणि कॅटेगरी रँक 880 एवढा हा मी काढलेला आहे. आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक स्क्रीनवरती पाहू शकता. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML हा 26,797 हा काढलेला आहे. आणि कॅटेगरी रँक 487 एवढी मी काढलेली आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि त्यानंतर SMLचा जो नंबर आहे 7,644 हा मी SMLचं काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही येत असाल तर तुम्हाला VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसुद्धा गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. आणि आपल्याला इथे कॅटेगरी रँक 166 ही मी काढलेली आहे. NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता. आणि SML जो आहे तो 10,771 एवढा काढलेला आहे. आणि कॅटेगरी रँक 134 एवढी काढलेली आहे. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता. आणि त्यानंतर SML जो नंबर आहे तो 4,658 एवढा काढलेला आहे. आणि 134 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे. NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता. त्यानंतर SML जो नंबर आहे 4,134 हा काढलेला आहे. आणि कॅटेगरी रँक 169 काढलेली आहे. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. आणि हा SML 3,928 हा SML काढलेला आहे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्या रँकच्या आतमध्ये येत असेल तर गव्हर्मेंट MBBS मिळणार आहे. कॅटेगरी रँक 1,102 ही काढलेली आहे. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर SML हा 5,639 एवढा काढलेला आहे. 741 ही कॅटेगरी रँक काढलेली आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी जो ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. SMLचा जो नंबर आहे तो 5,857 एवढा काढलेला आहे. आणि कॅटेगरी रँक 551 काढलेली आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता. आणि जो काही आपला SML नंबर आहे 3,888 एवढा काढलेला आहे. आणि त्यानंतर हे पूर्णपणे तुम्हाला डाटा मी अगदी गव्हर्मेंट MBBSचा तुम्हाला अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्याचबरोबर SML आपला मी जो काही सांगितलेला आहे त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला 100% ह्यावर्षी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे. आणि कॅटेगरी रँक पण दाखवलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या स्क्रीनवरती एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी मला डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंग लावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.